मोदीजींनी श्रीकांतला देखील शाबासकी दिली, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि मोदीजींनी श्रीकांतला म्हणाले, नवं नाव दिलंय भाऊ. कुठे भाऊ? मोदीजींनी शाबासकी दिली आहे. म्हणजे हे श्रीकांतचं श्रेय नाही, तुमच्या सगळ्या शिवसैनिकांचं श्रेय आहे. आणि म्हणून हे दोन खासदार आपले या भारताचं नेतृत्व जगभरामध्ये करण्याची संधी मोदीजींनी दिली. आणि त्यामुळे मी मोदीजींचं पण अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि खासदार मिलिंद देवरा यांचंही अभिनंदन करतो आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. श्रीकांत शिंदे याचं शिष्टमंडळामध्ये गेल्यानंतर एक नवं रूप देखील आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं. शेवटी दिलेली जबाबदारी चोख बजावणं, प्रेशर होता, स्ट्रेस होता, एवढा सगळी मोठी जबाबदारी होती. पण मी त्याला सांगायचो, काही टेन्शन घेऊ नको. अरे तुझ्या बापाने तर हे चालू सरकार पाडून टाकलंय, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. आणि मिलिंद तसा हुशार आहे, पहिला मंत्री राहिलेला आहे. त्यामुळे हे दोन आपले हिरे आहेत. आणि त्याने आपल्या शिवसेनेचं, महाराष्ट्राचं, देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे.